नमस्कार मित्रांनो, मी तुषार। मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग अपंग बांधवांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे। तर ती आनंदाची बातमी काय आहे हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून एक परिपत्रक जाहीर केले आहे। आता हे परिपत्रक खूप जुनं आहे, परंतु अनेक सोशल मीडियामध्ये हे परिपत्रक आता व्हायरल होतंय। आता या परिपत्रक मध्ये ही ई-केवायसी जी सांगितली आहे, या ई-केवायसी कशी करायची, त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांना या UDID कार्ड आहे, या कार्डच्या संदर्भात जे तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्या कार्डच्या संदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। तर या सूचनेच्या संदर्भात एक परिपत्रक जाहीर केलंय आणि त्या परिपत्रकामध्ये अनेक बाबी समजावून सांगितलेल्या आहेत। तर या परिपत्रकाविषयी तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मी या प्रश्नांच्या संदर्भात काही पॉइंट काढलेले आहेत, ते पॉइंट मी तुम्हाला सांगतोय आणि जे पॉइंट राहिले असतील तर ते तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की केंद्र सरकारने हे परिपत्रक कोणासाठी काढलेलं आहे याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्याबरोबर UDID कार्ड जे आहे ई-केवायसी का करावी हा एक प्रश्न आहे। ई-केवायसी कोणी करावी, म्हणजे कोणी केली पाहिजे, ई-केवायसी केल्यामुळे काय फायदा लाभार्थ्यांना होणार आहे आणि ई-केवायसी नाही केल्याने काय नुकसान होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। खरंच सरकारी लाभ या ई-केवायसी नाही केल्यामुळे बंद होतील का? UDID कार्ड जे आहे ते ई-केवायसी जर आपण केली नाही तर आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून जे 2,500 रुपये दिले जाणार आहेत हे देणं बंद होणार आहे का? त्याचबरोबर ई-केवायसी कशी करावी हा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। त्याचबरोबर ई-केवायसी करण्यासाठी वेबसाईट कोणती, कागदपत्रे कोणते लागणार आहेत याविषयी माहिती करून घेऊया। त्याचबरोबर ई-केवायसी जे आहे ही स्वतःहून करू शकतो का? आता इथं बघा परिपत्रक दिसतंय। या परिपत्रकामध्ये काही गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत। हे परिपत्रक तुमच्याकडे असेल सुद्धा, परंतु इंग्लिशमध्ये असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना त्याचा अर्थ कळत नाही, म्हणून हे परिपत्रक आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला संपूर्ण माहिती समजावून सांगणार आहे। याआधी या परिपत्रकाच्या माध्यमातून काय सूचना केल्यात या आपण समजून घेऊया। मित्रांनो, जे परिपत्रक आहे हे परिपत्रक मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे आणि त्यामध्ये विषय त्यांनी सांगितला की जे तुमचं UDID कार्ड आहे ते पोर्टलमध्ये आधार संबंधित किंवा आधारित ई-केवायसी करण्याच्या संदर्भात अंमलबजावणी करण्यासाठी या संदर्भात हे महत्त्वाचं परिपत्रक आहे। यामध्ये भारत सरकारने सामाजिक न्याय व विशेष विभागाचे जे अधिकारी मंत्रालय आहे त्या अधिकारीकरिता मंत्रालयामधून दिव्यांग अपंग जे सशक्तीकरण विभाग जे आहे त्यांच्या 7 जून 2025 रोजी हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आणि या परिपत्रकामध्ये कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। तुम्ही आरोग्य विभाग असेल किंवा समाज कल्याण विभाग असेल किंवा इतर रुग्णालय संस्था किंवा जे काही दिव्यांग अपंग प्रमाणपत्र देणाऱ्या ज्या अर्ज ज्यांनी दिलेला आहे ते सर्व ज्यांच्याकडे अधिकार आहेत ते सर्व अधिकारी या सर्वात उद्देशून हे पत्र दिलेलं आहे। आणि यामध्ये काय म्हटले ते आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया। एक लक्षात ठेवा, दिव्यांग अपंग जनशक्तीकरण विभाग सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या अंतर्गत मोठ्या आनंदाने कळवण्यात येतं की हे जे काही युनिक डिसेबिलिटी ID कार्ड जे आहे ते पोर्टलवर आधारकरित ई-केवायसी सुविधा 6 जून 2025 पासून लागू करण्यासंदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे। या उपक्रमाचा किंवा याचा फायदा काय आहे, उद्देश काय आहे, हे जे दिव्यांग अपंग कार्ड आहे, जे अपंगत्व प्रमाणपत्र आहे ते जारी करण्याच्या प्रक्रियेत कार्यक्षमता आणि
सुरक्षितता वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेली आहे। म्हणजेच काय तर मित्रांनो, जे काही बोगस दिव्यांग आहेत त्या बोगस दिव्यांगांना आता घालवण्यासाठी यासाठी ही ई-KYC करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ई-KYC कोणाकोणाला लागू केलेले आहे किंवा कोण करू शकतो, तर वैद्यकीय प्राधिकरण असतील, रुग्णालय असेल, संस्था असेल, म्हणजे ज्यांनी हे प्रमाणपत्र दिलेलं आहे त्या सर्वांना हे करून घेण्याची जबाबदारी दिलेली आहे। तुम्ही ई-KYC 1 मिनिटामध्ये करू शकता। आता ही ई-KYC तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कशी करायची आहे चला सांगतो। तर सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधून गूगल ओपन करा, गूगलवरती सर्च करा UDID लॉग इन। अशा पद्धतीने तुम्ही सर्च करा, UDID लॉग इन करा, तर तिथे पहिली वेबसाईट येईल PWD लॉग इन। या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। या वेबसाईटची लिंकसुद्धा मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। इथे आल्यावर एक सर्टिफिकेटचा नंबर आहे, म्हणजेच एन्व्हायरमेंट नंबर किंवा UDID नंबर त्यावरती दिसेल। तो नंबर MH ने असा स्टार्ट होतो। तो एन्व्हायरमेंट नंबर किंवा UDID नंबर तुम्हाला इथे बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तुमच्या जन्मतारीख आधार कार्डवरती जशी आहे तशी इथे टाकायची आणि त्यानंतर कॅप्चा म्हणजेच प्लस मायनस जे काही असेल त्याचं उत्तर लिहून तुम्हाला खाली लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। बस सिंपल गोष्ट, व्यवस्थित एन्व्हायरमेंट नंबर किंवा UDID नंबर टाका, जन्मतारीख व्यवस्थित टाका, त्यानंतर अशा पद्धतीने ओपन होणार आहे। इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील, त्यामध्ये आपल्याला शोधायचे आहे अपडेट ई-KYC। पहा इथे खाली ऑप्शन आहे अपडेट ई-KYC, त्यानंतर त्यावरती क्लिक करून थोडं खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर विचारला जाईल। काही जणांना इथे आधार नंबर टाकायला विचारेल, तर काही जणांना तिथे ॲटोमॅटिकली येईल। त्यानंतर खाली जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरला किंवा त्यावरती OTP येईल। तो OTP इथे टाकायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। तुमचं काम आता झालेलं आहे, सक्सेसफुली ई-KYC झालेले आहे। सक्सेसफुली व्हेरीफाय आधार ई-KYC डन अशा प्रकारे आलं पाहिजे। तुमची ई-KYC झालेली आहे, तुम्ही घर बसल्या करू शकता। आपल्या सर्व मित्रांना शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।